आता ह्यांना कमिशन मिळायला लागल्यामुळे कामं दर्जेदार झाली का? आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नावानिशी आहे. आज रिंग टाकलेलं नाही, काय नाही, 1-1.5 फुटानं पिचिंग टाकले आणि पिचिंगवर काम मातीच्या ढिगाऱ्या होऊ शकते का? तुम्ही सांगा मला. आयला आपल्याला नगरपालिका भेटते का बघूया. पहिला नगराध्यक्ष झाली ही, ह्याच्या बुडाला जाळ लागण्याचं कारण काय? 2-3 महिन्यापूर्वी असाच एक कॉन्ट्रॅक्टरला हिने धमकी दिली होती. त्यावेळी आम्ही स्वतः तिथं त्यावेळी गेलो होतो. स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हटलं तर जयंत पाटील. गेले 35 वर्षे ते 40 वर्षे साहेबांनी इंच जमीन ही ओलिताखाली आणलेली आहे. मला प्रश्न ऐकून घ्या ना. नाही कोणासाठी तुम्ही कर्ज काढलं, कशासाठी काढलं? एकमेव हा नालायक नेता आहे की आमच्या साहेबांच्यावर टीका करतो आणि त्याची ही पिलावळ. फायबरचा पुतळा बसवला परवानगी न घेतल्यामुळे तो पुतळा प्रशासनानं 24 तासाच्या आत हटवण्याचं त्या ठिकाणी काम केलं. आम्हाला हेच लक्षात येऊन झालं की ह्यांना एवढा त्रास का व्हायला लागलाय. हेच पिल्लू निशिकांत पाटील दादा म्हणतात त्यांना, हेच पिल्लू. पुतळ्याचा विषय तुम्ही काढलायस तर त्यांच्या नेत्यांनी आरोप केला होता की हा आम्हाला प्रशासन उत्तर देऊन दे ना, हा उत्तर का द्यायला लागलाय? दवाखाना आहे ना, ही सगळी त्यावेळेला ती पार्टीत असताना ही साहेबांनी सगळं त्यांना ते सगळं उभारून दिलं आहे. ही जेवढी पात्रता नव्हती हे साहेबांच्या पाठीमागे काम केलं. ही जी कामं आहेत ह्या कामाचं तिने नारळ फोडल्या, त्याचे आमच्याकडे फोटो आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे जे आष्ट्यातले पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांच्या विरोधकांच्या वरती टीका करण्यात आली होती, आरोप करण्यात आले होते. सोमलिंग तलाव जो आहे त्या तलावामध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप या पक्षाच्या वतीनं केला होता. तेच पक्षाचे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. सकाळीच तुमच्या विरोधकांनी त्या ठिकाणी तुमच्यावरती टीका केलेली आहे आणि तुम्ही पूर्वी पण आरोप केला होता की सोमलिंग तलावामध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. आम्ही परवा हे आरोप केलेला होता, भ्रष्टाचार झाला. काल आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले की सोमलिंग तलावामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार काम चालू असताना भ्रष्टाचार चालू दिसत आहे, त्यामुळे त्याचे ऑडिट व्हावं हिची आम्ही मागणी केली होती. प्रशासनाला आम्ही मागितलं होतं. पण आज ह्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी म्हणत ह्याच्या बुडाला जाळ लागण्याचं कारण काय? खरं तर मला विचारायचं आहे. आज टक्केवारी ह्याने जर खाल्ली नसेल तर आम्हाला प्रशासन उत्तर देऊन दे ना, हा उत्तर का द्यायला लागला आहे? आज आम्ही प्रशासनाला उत्तर मागितलेलं आहे. म्हणजे टक्केवारी नेमकी कोणी खाल्ली असा तुमचा आरोप होता? ज्यांनी आज पत्रकार परिषद दिली तेच टक्केवारी खाणार, दुसरं कोण खाणार? आज गेल्या 2-3 वर्षापूर्वी ह्या आष्टा शहरामध्ये ज्या ठिकाणी कामं होते त्या ठिकाणी हे काय म्हणायचे, काम दर्जेदार नाही, काम बंद पाडण्याचं काम ह्यांनी केलं. नंतर त्याच ठेकेदारांनी ह्यांना टक्केवारीच कमिशन ठरवलं आणि आता तेच ठेकेदार जे 3 वर्षापूर्वी जे काम बंद पाडलं होतं तेच ठेकेदार आष्ट्यातलं सगळं काम करत आहेत. का तर आता ह्यांना कमिशन मिळायला लागल्यामुळे कामं दर्जेदार झाली का, ही या शहरातील जनता खऱ्या अर्थानं आता बोलत आहे. त्यांनी सकाळी असं स्टेटमेंट केलं की तुम्ही जे त्यांच्यावरती आरोप केले की टक्केवारी खात आहेत म्हणून, पण त्यांनी कागदोपत्र त्या ठिकाणी आणून दाखवलं की यामध्ये 1 पैशाचा देखील त्या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला नाही आहे. ते कागदपत्र घेऊन बोलत आहेत. तुमच्याकडे अशा काय पद्धतीचे कागद वगैरे किंवा पुरावे काय आहेत का? येत्या काळामध्ये तुम्हाला कागदपत्र दिली जाईल. आज डोंगरावडा मातीचा ढीग होता, त्या ढिगावरती काम चालू आहे. आज रिंग टाकलेलं नाही, काय नाही, 1-1.5 फुटानं पिचिंग टाकले आणि पिचिंगवर काम मातीच्या ढिगाऱ्या होऊ शकते का? तुम्ही सांगा मला. त्यामध्ये एक मातीचा तुम्ही आरोप केला होता की माती सर्वोदय कारखान्याच्या मागं नगरपालिकेची जागा आहे आणि त्या ठिकाणी माती नेऊन टाकलेली असा आरोप होता. पण सकाळी त्यांनी सगळ्यांनाच दाखवलं की जो तलाव आहे तलावाच्या साईडला त्या ठिकाणी ढिगारा मातीचा लावलेला आहे. मग माती चोरल्याचा आरोप कसा काय करू शकता? माती चोरलेला आरोप हे सगळा पुराव्यानिशी तुम्हाला दिला जाईल. योग्य वेळी योग्य तुम्हाला कागदोपत्री निशी आम्ही बोलतो आहे. आज आम्ही काल कलेक्टरला नुसतं आम्ही निवेदन दिलं आहे, माहिती सगळं घेऊन. जसं बैलगाडी भरून तुम्हाला आम्ही आरोप त्यांच्यावर केला आहे की बैलगाडी भरून आम्ही तुम्हाला आरोप कागदोपत्री तुमच्यासमोर आम्ही येऊ. ज्यावेळी आमच्याकडं कागदोपत्री पुराव्यानिशी आम्ही येईन त्यावेळी पुन्हा एकदा तुम्हाला बोलवून तुम्हाला सगळं सांगण्यात येईल. त्यावेळी तुमच्या नेत्यांवरती थेट आव्हान दिलं आहे नेत्यांना. ह्यात नेत्यांचा काही संबंधच नाही ना. जयंत पाटील साहेबांनी आष्टा शहरामध्ये जयंत पाटील साहेबांच्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून आष्टा शहरामध्ये एवढा मोठा विकास झाला आहे. आष्टा शहरातली भाजी मंडी असेल, आष्टा शहरातलं कॉम्प्लेक्स असेल, आष्टा शहरातले रस्ते एवढे मोठे रस्ते आष्टा शहरातले जर तुम्ही कुठेही रस्ते नाहीत. तिने आमच्या नेत्यावर जे आरोप करतात तिने थोडंसं पाठीमागं जाऊन ह्यांचे नेते इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष
नगराध्यक्ष होते. 5 वर्षात त्यांना ते गटार योजना पूर्ण करता आली नाही. इस्लामपूर शहरातले रस्ते करता आले नाहीत. ते जयंत पाटील साहेब ज्यावेळी मंत्री झाले, 2.5 वर्ष सरकार होतं, त्यावेळी जयंत पाटील साहेबांनी तिथं पुढाकार घेऊन तिथले रस्ते केलेले आहेत. आणि आष्ट्याचं सुद्धा काम करायचं काम आष्टा शहरामध्ये जे बिरवा मंदिर असेल त्याला ब वर्गामध्ये समावेश करण्याचं काम जयंत पाटील साहेबांनी केले. आष्टा शहरामध्ये जे तक्का जे बांधायचं काम केले ते जयंत पाटील साहेबांनी केले. आष्टा शहरातले अनेक असे समाजांना समाज मंदिर बांधून येण्याचं काम जयंत पाटील साहेबांनी केले. हे आज साहेबांच्यावर टीका करतात की त्यांना दंगल घडवायचे आहे, त्यांना भांडणं लावायचे आहे. भांडणं तुम्ही लावायला आहे, भांडणं आम्ही लावत नाही. आम्ही तुमचं सत्य जे काय आहे, तुमचा खोटरडेपणा काय जो आहे तो जनतेपुढं आणून द्यायचं काम आम्ही करायला लागलो. आमच्या कुणाच्याही डोक्यात नाही. ह्यांना आम्हाला हेच लक्षात येऊन झालं की ह्यांना एवढा त्रास का व्हायला लागला आहे. आम्ही कलेक्टरांना निवेदन दिलं की प्रशासनाने ह्याचं काम थांबवावं आणि त्याच्यावरती उत्तर प्रशासनानं द्यावं. मग यांना एवढा त्रास कशासाठी झाला आहे हे आम्हाला सगळ्यांना आणि गावात आष्टा शहरातल्या जनतेला हा पडलेला प्रश्न आहे की तुम्हाला एवढा त्रास का व्हायला लागला आहे. ज्या मागल्या 2-3 महिन्यापूर्वी हिनी एक शब्द त्यात वापरला की आम्ही कॉन्ट्रॅक्टरांच्याकडनं टक्केवारी घेतो आहे. 2-3 महिन्यापूर्वी असाच एक कॉन्ट्रॅक्टरला हिनी धमकी दिली होती. त्यावेळी आम्ही स्वतः तिथं त्यावेळी गेलो होतो. त्यावेळीसुद्धा तुम्हाला तो विषय माहिती आहे की त्यावेळीसुद्धा भांडणं आमची त्यावेळी झाली होती की आष्टा शहरातल्या ह्यांचे जे ठेकेवारी जे नेमलेले आहेत 2-3 काय असतील ते सोडून दुसऱ्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनं ते काम भरायचं नाही. जर त्याला भरलं तर त्याला लगेच फोन करायचं, तू काम ते का भरलंस. कॉन्ट्रॅक्टरला धमकावलं जातं, धमकावलं जातं. ठामपणे विश्वासानं सांगू शकतो. एक कॉन्ट्रॅक्टरला फोन करणे असून दे, त्याच्या पै पाहुण्यांना फोन करणे, त्यांच्याकडून त्यांना सांगणे, हा सगळा कार्यक्रम आष्टा शहरामध्ये चालू आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप केलेले आहेत की टक्केवारीचा, त्यांनी देखील आता सगळ्यांना माहीत आहे की तुमच्या नेत्यावरती पण आणि जे आपल्या नेत्यांचे सुयसहाय्यक आहेत त्यांच्यावरती देखील आरोप केला आहे की ते सुद्धा त्या ठिकाणी कंत्राटदाराकडून त्या पद्धतीची टक्केवारी वसूल करतात. सगळा खोटा आरोप आहे त्यांचा. जयंत पाटील साहेबांनी टक्केवारी जर असं करायचं असतं तर ही लोक आजपर्यंत साहेबांना एवढ्या वर्ष साहेबांना कोणी निवडून दिलंच नसतं. एवढं विकास कामं साहेबांनी डोंगरा एवढा काम तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये केलं आहे की ते तर टक्केवारीतनं जर पैसे घ्यायचं असतं तर साहेबांना ही काय गरजच नव्हती. हाय असं पैसे वाटले असते तर निवडून आले असते साहेब. एवढं काय गरज नव्हती साहेबांना हे करायची. तालुक्यातली जनता मतदार साहेबांना तळहाताच्या फोडासारखं जपतात. जयंत पाटील साहेब एक निष्ठ नेता आहे. एकही काळा डाग साहेबांच्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा पडलेला नाही. अनेक साहेबांच्यावर आरोप झाले, अनेक त्यांना साहेबांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, पण कुठल्याही ह्याला आमिषाला बळी न पडता साहेबांनी शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीमागं ठामपणे राहण्याचं काम केलं. हिनी काय केलं, किती पक्ष बदलले, काय केलं हिनी सांगावं. आणि अजून एक मुद्दा हिनी म्हणतात की आम्ही जयंत पाटील साहेबांनी विकास कामं केलेली नाहीत, हे केलेलं नाही. माझ्याकडं तो GR आहे, शासनाचा GR आहे. ह्यांचं सरकारचा आत्ता GR असताना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामविकास विभाग 5वा मजला या बांधकाम विभागाकडून आलेला आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नावानिशी आहे. असं काय हे मी जे तुम्ही ह्याच्यावर कुठल्या कामाचं आता जे मुख्यमंत्री सडक योजनेतून आणि पंतप्रधान सडक योजनेतून जे जयंत पाटील साहेबांनी आष्टा शहरातले जे काही रस्ते धरले होते ते रस्त्याचा सुद्धा इथं उल्लेख आहे. ह्या रस्त्याच्या उल्लेखाचा GR शासनाचं नाव आदरणीय जयंत पाटील साहेब इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ यांनी प्रस्तावित केलेला सांगली जिल्ह्यातील रस्त्याच्या कामांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा नंबर 2 बॅच नंबर या 30 किलोमीटरच्या लांबीचा मंजुरी दिलेला. तुम्ही आता हा जो ते म्हणतात ना की जयंत पाटील साहेबांनी आष्ट्यात कामं केलेली नाहीत. मग हा GR सांगतोय आणि ही जी कामं आहेत ह्या कामाचं तिने नारळ फोडल्या, त्याचे आमच्याकडे फोटो आहेत. मग तुम्हाला जयंत पाटील साहेबांनी मंजूर केलेला शासनाचा प्रस्ताव आलेलं, आता तुम्ही साहेबांच्या माध्यमातून ही कामं मंजूर आहेत, मग त्यांना नारळ फोडण्याचं उद्घाटन करण्याचं कारण काय. मग तेच सांगतो की आम्ही जी नगरपालिकेची ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी जे नगरपालिकेच्या वेळी जी कामं सुचवलेली होती ती त्यावेळी 2.5 वर्षानंतर एकनाथ शिंदे पक्ष फोडून ज्यावेळी मुख्यमंत्री झाले भाजपबरोबर युती करून, त्यावेळी जी आम्ही सुचवलेली कामं होती नगरपालिकेच्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून काही कामं सुचवलेली होती मंत्री असताना, त्यावेळीच्या कामं हिने परत मंजूर होऊन आल्यानंतर त्याचे नारळ फोडायचं काम हिने केले. आम्ही कामं सुचवलेलं आहे, जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून कामं ती सुचवलेली आहे ते, आणि त्या कामाचं ही नारळ फोडायचं काम या आष्टा शहरामध्ये ती करत आहे. त्याला आम्ही या 30 किलोमीटरच्या कामाचा असे अनेक GR आहेत की ती जयंत पाटील साहेबांच्या नावानं आले. त्यातला एक GR आत्ता मी पुराव्यानिशी एक काहीतरी आपल्याकडे कागद असावा म्हणून एक तुम्हाला कागद दाखवायसाठी आज मी तो GR आणलेला आहे. असे ह्या कामाचे तिने नारळ फोडलेले आमच्याकडे फोटो आहेत. ठीक आहे. आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत.
इथून मागं बघितलं तर तुमचे जे नेते आहेत जयंत पाटील साहेब यांच्यावरती एवढी टोकाची टीका कोण करत नव्हतं, म्हणजे पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ते असो. मग ते आत्ता म्हणजे विरोधक तुमच्यावरती एवढी टोकाची टीका करतायत, ही वेळ का आली असावी? मला एक सांगायचं आहे, महाराष्ट्राचं नेतृत्व आमचं महाराष्ट्राचे राज्य जे त्यांनी मला वाटते 8 वेळा आमदार आता झालेले आहेत, इतकी प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांना आदरातिथ्यवर स्वतः मुख्यमंत्री आणि वरचे नेते देतात. आणि हो खालचा बच्चन, काल निर्माण झालेला बच्चन निशिकांत दादाचा, तो साहेबावर टीका करतो. तुम्ही लक्षात घ्या, साहेबांच्या वरती कुठं महाराष्ट्रात टीका झाली का हो? एक लक्षात घ्या, भाजपचं बडवं सरकार काय करतं, एखाद्या नेत्याला तो भ्रष्टाचार आहे एकाला कॅप्चर करतं आणि त्याला त्याच्या पाठीमागे ईडी लावतं. आमचा नेता सकाळी गेला आणि संध्याकाळी पाठीमाला स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हटलं तर जयंत पाटील. गेले 35 वर्षे ते 40 वर्षे साहेबांनी इंच जमीन ही ओलिताखाली आणलेली आहे, तिनेच हा केलं. मला एक सांगायचं काय माहिती आहे का, हेच पिल्लू निशिकांत पाटील दादा म्हणतात त्यांना, हेच पिल्लू हे साहेबांच्यापासून तयार झालेलं आहे. लक्षात घ्या, मला काय म्हणायचं आहे, हा पहिला साहेबांच्या राष्ट्रवादीत होता, नंतर ह्याला पुढची स्वप्न दिसायला लागली ना. टीका करणारा कोण आहे? हा हे इथलाच आहे ना, हे स्थानिक. थोडक्यात आमच्या महाराष्ट्रातनं कोण साहेबांच्यावरती कोणाची टीका आहे का? नाही. तर ही व्यक्ती मला सांगायचं आहे, ही प्रथमतः नगरपालिका त्याला हाव कुठनं सुटली बघा. आयला आपल्याला नगरपालिका भेटते का बघूया. पहिला नगराध्यक्ष झाले, हे कुणाला घेऊन झाले? माननीय सदाभाऊ असतील, मी आवर्जून नाव घेतो, महाडिक साहेब असतील, हे त्यांना घेऊन हे नगरसेवक झाले. त्यांना तिथनं पुढची हाव काय सुटली की आयला आपल्याला कुठं जर वरती जाऊन तिकीट भेटतं आहे का बघूया आमदारकीचं. हौस बघा, एकमेव हा नालायक नेता आहे की आमच्या साहेबांच्यावर टीका करतो आणि त्याची ही पिलावळं. तुमच्या नाही, मला एक सांगायचं आहे की परत यांना कुठलं विधानसभेचं हे डोहाळे लागले. परत हे कुठनं काय करतात, भाजपमध्ये जातात, भाजपमध्ये नीट स्थान नाही. भाजपमध्ये असताना ह्यांची एकच सांगायचं जर झालं तर आता जो ह्यांचा योग हे दवाखाना आहे ना, ही सगळी त्यावेळेला ती पार्टीत असताना ही साहेबांनी सगळं त्यांना ते सगळं उभारून दिलं आहे. हे जी एवढी पात्रता नव्हती, हे साहेबांच्या पाठीमागे काम केलं. हिनं काय केलं, परत नंतर ती कर्जात गेली. मला प्रश्न ऐकून घ्या ना. नाही, तात्पर्य काय सांगण्याचं माहिती आहे का, ह्यो परत तो कर्ज बाजार होता, तो भाजपमध्ये जाऊन परत काय तर ते भागवून आपलं काय असेल ते देणं घेणं तिथनं भेटं ना म्हणताना परत ह्याने उडी कुठे मारली, राष्ट्रवादीमध्ये मारली आणि आमचे झेंडे घेऊन लागला ह्यो फिरायला. ज्याच्यावर 70,000 कोटीचा घोटाळा आहे ना, त्याला एक्सेप्ट केलं भाजपवाल्याने. पण तुम्हाला एकच सांगतो, एकनिष्ठ नेता, एकनिष्ठता काय असते हे जयंत पाटलापासून शिकावे. हे सगळी म्हणजे आता जे त्यांचं वैभव आहे आपल्याला डोळ्यांना दिसतंय ते जयंत पाटील यांची त्यांच्यामुळं आहे असं पार्श्वभूमी आहे ना पाठीमागची. मी आता तुम्हाला तेच बोललो की माणसाला हव्यासा पोटी आपण त्यांना आता कसं आहे, आज माझं साहेबांच्याकडे काम करून घ्यायचं व्यवस्थित, परत टांग टाकायची, दुसरं काय गावतं आहे का बघायचं. लक्षात घ्या, तुम्ही आता जो मला प्रश्न विचारला, महाराष्ट्रात असा एकमेव नेता आहे चारित्र्यहीन, चारित्र्य संपन्न, ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचा डाग नाही. आणि हे काल परवाचं आलेलं आणि साहेबांच्यापासून पिल्लू तयार झालेलं, हे साहेबांच्यावर टीका करते आणि हे खालचं बच्चन, सगळी उत्तरं भेटतील. वेट आणि वॉच. आता मला तर वाटतंय की आता तुमचे आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्यावरती आरोप करताय, ते तुमच्यावरती आरोप करताय, पण सामान्य नागरिक जेव्हा बघताय तर अशा पद्धतीचे दोघांचे पण आरोप त्या ठिकाणी अशा पद्धतीचे व्हायला नाहीत पाहिजेत. म्हणजे सामान्य नागरिक जेव्हा बघतो आपल्याकडं, म्हणजे एकमेकांच्या नेत्यांवरती अशा पद्धतीची, शेवटी नेते मोठे आहेत, दोघेही मोठे आहेत, पण त्याच्यावरती एखाद्या कार्यकर्त्यांनी टीका करणं हे कितपत योग्य वाटते दोघांच्यावरती? मला हे तेच सांगायचं आहे की आमचे जयंत पाटील साहेब इतके हे आहेत, ही ह्यांची म्हणजे लक्षात घ्या, मी हे कार्यकर्ता आहेत त्यांचा, पण आजवर कुणीही टीका करणारा कोण असतो, हा लाचारी पत्करणारा टीका करणारा असतो. बाकीचे आम्ही पत्करल्या का, आम्ही यांच्यावर टीका केल्या का, मग हे साहेबांच्यावरती टीका का करतात, हे आमचं म्हणणं आहे. मग यांनी साहेबांच्यावर टीका करू नये, तुमची तेवढी पात्रता नाही. ठीक आहे, मग अजून पण तुमचा आरोप जसाच्या तसा आहे की नाही काय, गेले 2.5 ते 3 वर्ष झालं प्रशासन आहे आणि आमचा विरोध हा विकास कामासाठी कुठल्याही पद्धतीचा नाही आहे. आमचा विरोध
जी काही पद्धत अवलंबली गेली, आज प्रशासन असताना एवढ्या मोठ्या स्वरूपात कर्ज काढून काम केलं गेलं, ह्याला विरोध आहे आमचा. तुम्ही निधी सरकारकडे मागणी करा, सरकारकडून निधी आणून काम करा, त्याला आमचा कोणताही विरोध नाही. पण जी पद्धत आपण वापरली की कर्ज काढून, कोणासाठी तुम्ही कर्ज काढलं, कशासाठी काढलं? थोड्या दिवसात नगरपालिकेचं इलेक्शन होतं. नगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर निवडून जे नगरसेवक आले असतील त्यांच्या संमतीनं जर आपण हा ठराव प्रस्ताव पाठवला असता आमची काहीच अडचण नव्हती. तुम्ही कर्ज माफ होणार असं म्हणताय? नाही, 100% कर्ज माफ होईल, आम्ही त्याबद्दल चिंता नाही. पण तुम्ही कशासाठी हा 8 तास घातला? तुमच्या टक्केवारीसाठी घातला का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो आहे. आज बघायला गेलं तर जयंत पाटील साहेबांनी ह्या तालुक्यात सर्वांगीण विकास केला आहे. आज मगाशी आम्ही GR दाखवला. हा GRमध्ये सरळ म्हणले की जयंत राजाराम पाटील यांनी प्रस्थापित केलेली कामं, आणि ह्याच कामाचं नारळ फोडायचं काम त्या लोकांनी केलं. आणि अशीच कुठं तर दिशाभूल करायचं काम आष्टा शहरात ही लोकं करतायत. पण आष्टा शहरातली जनता सुज्ञ आहे. त्या लोकांना माहीत आहे की कोण कामं करते आणि कोण नाही, आणि कोण फुकटचं क्रेडिट घेते. आणि त्यामुळे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीला आष्टा शहरातली जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, यात ती मात्र शंका नाही. त्यात आता तुम्ही झाडं तोडण्याचा पण आरोप केला होता, तो महत्त्वाचा आरोप आहे. पण त्यांनी सकाळी सांगितलं की झाडं त्यामध्ये 1-2 तोडले गेले आहेत, आणि ते एवढ्यासाठी तोडलेले आहेत की तो तिथं प्रोजेक्ट करावा लागणार होता, आणि त्या प्रोजेक्टमध्ये ते झाडं असल्यामुळे ते तोडलेले. नाही, त्याचा पुरावा आम्ही तुम्हाला येत्या काळामध्ये देतो. आज मोठ्या प्रमाणात ज्यावेळी 1972 साली दुष्काळ पडला होता, ते आपलं बोलणं झालेलं आहे. त्यावेळी सरकारने जनतेला बरोबर घेऊन त्या ठिकाणी हजारो वृक्षांची लागवड केली होती. आज त्यांनी कोणाला विचारून त्याची कत्तल केली. आज हे म्हणतात की ह्यांच्या नेत्याचा आष्टा शहरावरती राग आहे, मतं कमी पडल्याबद्दल. आज खरं तर आष्टा शहरामध्ये चोपेर आणि ह्या तालुक्याचा चोपेर विकास करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. आज राजाराम बापू दूध संघ असून दे, वस्त्र उद्योग असून दे, काशीगाव शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आज हजारो तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम जयंत पाटील साहेबांनी केलेलं आहे. आज या तालुक्यामध्ये 36 पाणी पुरवठा स्कीमा सुरू केल्या म्हणून हा तालुका नंदनवन झालेला आहे. आज हे म्हणतात अराजकता माजवण्याचं काम साहेब करतात. खरं तर अराजकता माजवण्याचं काम ह्यांच्या नेत्याने केलेलं आहे. आज अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांचा त्या ठिकाणी कुठल्याही शासकीय कार्यालयाच्या परवानग्या न घेतल्यामुळे फायबरचा पुतळा बसवला, परवानगी न घेतल्यामुळे तो पुतळा प्रशासनानं 24 तासाच्या आत हटवण्याचं त्या ठिकाणी काम केलं. आज ह्यांच्या पुतळ्याचा विषय तुम्ही काढलायस, तर त्यांच्या नेत्यांनी आरोप केला होता की हा पुतळा जयंत पाटील यांच्या नाकर्तेपणामुळेच त्या ठिकाणी काढला गेला. जयंत पाटील साहेब का ह्या देशाचे पंतप्रधान का मुख्यमंत्री होते? प्रशासनानं पुतळा काढला. सरकार ह्यांचं होतं, मुख्यमंत्री ह्यांचा होता. आज कुठल्याही त्या ठिकाणी कार्यालयाच्या परवानग्या न घेतल्यामुळे तो पुतळा त्या ठिकाणी काढण्यात आला, आणि ह्याचं त्या ठिकाणी राजकीय श्रेय मिळावं ह्यासाठी तिने फायबरचा पुतळा महाराजांचा उभा केला. त्यामुळे ह्या शहरातील जनता ही छत्रपती शहरातील नव्हे, अखंड हिंदुस्थानातील जनता छत्रपतींना आराध्य दैवत मानतं. फक्त राजकीय हव्यासापोटी त्यांनी महाराजांचा अवमान करण्याचं पाप केलेलं आहे. ठीक आहे, माझा शेवटचा प्रश्न आहे. सकाळी ते बोलताना असं म्हणाले की महाराष्ट्रात कामं चालू व्हावीत म्हणून लोक आंदोलनाला बसतात, आणि तुमच्यावरती आरोप केला की तुम्ही ते काम बंद व्हावं, म्हणजे आष्टा शहराच्या विकासामध्ये खोडा घालताय म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम बंद व्हावं म्हणून आंदोलन करताय. ठीक आहे, गेल्या 3 वर्षापाठीमागं 2.5 वर्षापाठीमागं आष्टा शहरात असे अनेक कामं चालू होते. हे कामं हेच ठेकेदार करत होते, आणि बंद पाडण्याचं काम तिने आंदोलन करण्याचं काम ह्याच पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. आणि आज त्या ठेकेदारांचं काम दर्जेदार कशा पद्धतीने होऊ शकतं हे ह्या शहरातील जनता त्या ठिकाणी म्हणत आहे. आज ह्यांनी काय म्हणतात की आमच्या नेत्यासारखा अखंड महाराष्ट्रामध्ये नेता नाही की खर्चातून निधी देतो. आज गेल्या 4-5 वर्षापाठीमागं त्या ठिकाणी ह्यांच्या संस्थेवरती 150-200 रुपये कोटीचं कर्ज होतं. ह्या शहरातील ह्या तालुक्यातील जनतेला माहीत होतं. अनेक ह्यांच्या कर्मचारी त्या ठिकाणी 12 महिने वर्षभर पगार मिळाला नाही म्हणून त्या ठिकाणी काम सोडून दिलं, आणि आज ह्यांच्याकडे आला कुठून पैसा? आज देवळं असून दे, रस्ते असून दे, समाज मंदिरं असून दे, गटारे असून दे, काही ठिकाणी देवळांचं कळस असून दे, हे खर्चातनं त्या ठिकाणी तुम्ही बोलताना मगाशी एक आरोप केला की आता जो कोणी पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे कोट्यवधीची प्रॉपर्टी आहे. हो, आज खर्चातून अनेक ठिकाणी काम करत आहेत. आज मुरुम टाकायचा असून दे, गटारे बांधण्याचा असून दे, आज ह्या ठिकाणी सगळी आपले कार्यकर्ते आहेत. आपल्याला तुम्हाला उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम तर करायला पाहिजे, नाही तर तुमच्या पाठीमागे काहीतरी मोठा व्यवसाय 100 एकर जमीन पाहिजे. आज ह्यांची जमीन 1 एकर. आज कोट्यवधीचे आज लाखो रुपयाच्या गाडीतनं हे फिरतात. आज पांढरी कपडे घालायचे म्हणले तर रोज भट्टीला द्यायचे म्हणले तर 50 रुपये खर्च आहे. आज मोठमोठे कार्यक्रम घेतात. ह्यांनी काय काम करतात?
आज ह्या टक्केवारीतून पोट भरण्याचं खऱ्या अर्थानं काम ह्यांनी करागल्यात आणि लाखो करोड रुपयाची संपत्ती ह्या माध्यमातून ह्यांनी गोळा केलेले आहे. अनेक ठेकेदारांना धमकवण्याचं काम आणि त्यांना धमकी देऊन घरात जाऊन मारण्याची धमकी ह्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत आणि हे म्हणतात की आमचे त्या ठिकाणी नेते मंडळी टक्केवारी घेतात. तर नक्कीच आपण बोलणार आहे का? मला आणखी एक सांगायचं आहे आपल्या प्रशासकीयांना की आपण आता खुर्चीत आहात आणि हे जे आता 2 दिवस चाललेलं आहे आपलं, तर ते काम हे त्यांचं स्वतःचं आहे. हा काय कामगार आहे का त्याच्या पाठीमागं, किंवा हा तिथं त्यांना दमदाटी करून हा जे सगळं आपलं आम्हीच करतो आहे, आम्ही विकास कामे करायला ही म्हणजे ह्याच्या बापाची एक हे आहे म्हणायचं आहे का आम्हाला. कारण हे काम कुणाचं आहे ते प्रशासकाचं आहे. प्रशासकाने लक्ष घालून तिथं थांबून तिथं स्टेटमेंट आम्ही जे प्रश्न विचारतोय ते स्टेटमेंट त्यांनी द्यायला पाहिजे. ते हे कसे द्यायला लागल्यात, ह्यांना का झोंबलं आहे हे मला त्यांना सांगायचं आहे. प्रशासनाला आपण विचारणा केली का? 100% केलेलं आहे. काय प्रशासनाचं काय उत्तर आहे? प्रशासनाने जर आता बघा आम्ही 2 वेळा तिथं गेलो तर प्रशासनसुद्धा काय द्यायला माहिती आहे का, आता वर्ण ज्यांचं सगळं ह्यांचं बाप वरती आहेत ते काय म्हणतात, आता जो बोलतो उद्धव बच्चन सत्ता यांची असल्यामुळं सगळं दाबून ठेवायचं चाललं ना. आता परवा आम्ही बोर्ड लावला त्याच्यावर आम्हाला त्या प्रशासनाने सांगितलं की बाबा तुम्हाला बोलवतो किंवा असं हे या तुम्ही आपण बसूया. कुठल्याही बाबतीत आम्हाला त्यांनी बोलावणं केलं नाही, अजिबात बोलावून ते प्रशासकाने केलेलं नाही. आणि हे आता हे जे आरोप व्हायला लागल्यात हिथंही येणं झालेत ना, स्टेटमेंट द्यायचं काम ह्यांचं आहे, ह्याचं नव्हे. मग ह्याला का झोंबलं ही मला त्यांना सांगायचं आहे. ठीक आहे, आपण बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधकांवरती आरोप केले होते. मात्र त्यांनी सकाळीच त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलं की अशा पद्धतीचं कोणताही आरोप आमच्यावरती नाही आहे, त्या कामामध्ये एका पैशाचा देखील भ्रष्टाचार आम्ही केलेला नाही. मात्र तरीसुद्धा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा अजून देखील आरोप आहे की त्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्या कामामधली माती जी गाळ काढला गेला आहे तो गाळ त्या ठिकाणी विकला गेलेला आहे. त्याचे लाखो रुपये त्या ठिकाणी त्यांनी खिशात घातलेले आहेत, अशा पद्धतीचा त्यांचा आरोप आहे. आता दोन्ही गटांकडून त्या ठिकाणी आरोपाच्या फायरी त्या ठिकाणी झडायला सुरुवात झालेली आहे. आणि कशा पद्धतीनं आता म्हणजे दोन्ही गट पुढची काय भूमिका घेणार आहेत याकडं सगळ्या संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. विशाल लोंढे, AV9 मराठी, आष्टा. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.